दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात नेतृत्व नसल्यामुळे शरद पवार यांना नेतृत्व करावं लागते अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उस्मानाबादच्या मोर्चावर टीका केली आहे। तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी तावडेंना प्रत्युत्तर दिले। राज्यातले नेते निष्प्रभ झाले नसून शेतकऱ्यांचं दुःख समजून घेण्यासाठी पवार मोर्चात सहभागी होणार असल्याचं ते म्हणाले। आज उस्मानाबादमध्ये धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब दुष्काळ संबंधी मोर्चा काढतात। मला खरंच प्रश्न पडलाय की या राज्यातलं त्यांचं जे नेतृत्व अजितदादा पवार आहे, सुनील तटकरे आहेत, वळसे पाटील असतील, जयंत पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, तर धनंजय मुंडे लहान आहेत, पण हे सगळे निष्प्रभ ठरले का आता? कारण इथले त्यांचे नेते नाकर्ते आहेत म्हणून ते प्रश्न उचलण्यासाठी, तो प्रश्न घेण्यासाठी पवार साहेबांना स्वतः यावं लागतंय। मला खरंच आश्चर्य वाटतंय। सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याकडून की ज्याची डिग्रीज बोगस आहे, तो मंत्रीच बोगस आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला नेता निष्प्रह झालाय हे बघण्यापेक्षा आपण स्वतःलाही फसवताय, बोगस डिग्र्या घेताय आणि त्या बोगस डिग्र्या इंजिनियर म्हणून संबंध राज्यभर फिरताय आणि स्वतः शिक्षण खातं घेताय, हे तुम्हाला शोभणारी गोष्ट नाही। शेतकऱ्यांचं संकट जाणून घेणं आणि शेतकऱ्यांच्या सोबत अशा संकटात उभं राहणं, जो शेतकरी आहे आणि ज्याला खरंच शेतकऱ्यांची अडचण लक्षात येते तोच करू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।